हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। तर या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या 2 दिवसांचं खूप महत्त्व असतं। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि काही उपाय सुद्धा करायचे असतात। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। तर या अमावस्याला दर्श मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर ही अमावस्या अतिशय शुभ मानली जाते आणि यंदा या अमावस्येच्या दिवशी काही दुर्मिळ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला या 2 गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं। मौनी अमावस्येच्या दिवशी पितृदोष आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही धार्मिक विधी सुद्धा केले जातात आणि काही उपाय सुद्धा केले जातात। तर या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, विनायक योग, अमृत योग, हंस योग, मालव्य योग असे 5 योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच एकूण 7 वर्षानंतर हे जे योग आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी काही जे आपण उपाय करू तर त्याचे निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या आधी तुम्हाला आपल्या मुलांवरनं अशी एक वस्तू उतरवून टाकायची आहे। त्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्हाला माझे जर असेच पूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा आपल्या मुलांना बऱ्याच प्रकारचे दोष लागत असतात। कधी कधी बाहेरच्या व्यक्तींचे लागतात आणि कधी कधी घरातल्या व्यक्तींचे सुद्धा दोष लागत असतात आणि त्यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत जाते। मुलं वारंवार आजारी पडतात किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना यश हे प्राप्त होत नाही। कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यशाची प्राप्ती होत नाही। मुलं भरपूर शिकलेली असतात, हायली क्वालिफाईड असतात, पण तरी देखील त्यांना नोकरी मिळत नाही। विवाह जुळण्यामध्ये त्यांच्या अडचणी येत असतात आणि कुंडलीमध्ये त्यांच्या काही ना काही दोष निर्माण होत असतात। तर यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या मुलांना येत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हे उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या मुलांचे जे काही सर्व दोष आहेत, अडचणी आहेत, विघ्न आहेत तर ते संपूर्ण नष्ट होतील। तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी करू शकता। मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्या मुलांसाठी करणं हे अतिशय प्रभावी मानलं जातं। तर हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना जे काही दोष लागलेले आहेत तर ते संपूर्णपणे दूर होतील। तर बघा सकाळी 12 वाजण्याच्या आधी हा तुम्हाला उपाय करायचा आहे। तर उद्या सकाळी सर्वप्रथम तुम्हाला लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, त्यानंतर तुम्हाला थोडासा भात जो आहे तर तो शिजवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला मीठ आणि तेल वापरायचं नाहीये, फक्त तुम्हाला जो प्युअर भात असतो तर तो तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये काढायचा आहे। भात काढल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे, चमचाभर दही टाकलं तरीही चालेल आणि हा दही भात तुम्हाला तुमच्या मुलांवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे। उतरवायचा कसा आहे तर डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळेला उतरवायचं आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांची सर्व इडापिडा टळू दे, माझ्या मुलांचे सर्व दोष दूर होऊ देत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ज्याची कोणाची नजर लागली असेल तर ती सुद्धा संपूर्णपणे दूर होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मुलांची नजर काढायची आहे। आणि हा जो दही भात आहे तर तो तुम्हाला उतरवत असताना तुमच्या मुलांचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला होता कामा नये, बाकीच्या कुठल्याही दिशेला असलं तरीही चालेल, फक्त दक्षिण दिशेला येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि म्हणूनच आपण यमाची कधीही पूजा करत नाही आणि त्यामुळे मुलांचं तोंड दक्षिणेकडे येणार नाही
तर फक्त ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता जर तुम्हाला 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 वाटी भात तुम्हाला 2 मुलांवरनं उतरवता येणार नाही, तर तुम्हाला 2 वेगवेगळ्या वाटी भात तुम्हाला घ्यावा लागेल आणि हे दही भात तुम्हाला वेगवेगळे तुमच्या मुलांवरनं उतरवायला लागतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांच्यावरनं उतरवायचं आहे आणि उतरवून झाल्यानंतर बाहेर जो कोणी कुत्रा तुम्हाला असेल आजूबाजूला तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा दही भात खाऊ घालायचा आहे। दही भात हा कुत्र्याचा अतिशय आवडता पदार्थ आहे। जेव्हा कुत्रे हा जो पदार्थ आहे तर तो खातात त्यावेळेला मुलांचे सर्व दोष, नकारात्मकता, विघ्न, निगेटिव्हिटी सगळं काही दूर व्हायला मदत होत असते। आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर एक पेपर घ्यायचा आहे किंवा द्रोण घेतला तरीही चालेल, त्यामध्ये तुम्हाला हा दही भात टाकायचा आहे आणि तो कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। आता जर तुम्हाला आजूबाजूला तुमच्या कुत्रा नाही मिळाला तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकला तरीही चालेल, तिथे जे काही कावळे आहेत तर ते सुद्धा खाऊन घेतील। किंवा तुम्हाला काळ्या कुत्र्याला जर घालणं शक्य असेल तर तुम्ही काळ्या कुत्र्याला घाला, नसेल शक्य तर इतर रंगाच्या कुत्र्यांना घातला तरीही चालेल। तुमची मुलं जर बाहेर राहत असतील, हॉस्टेलवरती राहत असतील, शिकण्यासाठी बाहेर असतील तर अशा वेळेला मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा भात उतरवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमची मुलं जर हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, वारंवार आजारी पडत असतील आणि त्याचबरोबर जेवण करायला सुद्धा जर तुमची मुलं त्रास देत असतील तर यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।